भीमा सहकारी साखर कारखाना मधुकरनगर पाटस तालुका दौंड या कारखान्याची 41वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे। यामध्ये किरकोळ वाद वगळता सभा खेळीमेळीत पार पडली आहे। भीमा पाटसचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा फोटो अहवालामध्ये नसल्यामुळे माजी आमदार रमेश थोरात यांनी टीका केली होती। यावर बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की गेले 3 वर्षापासून कोणाचाही फोटो अहवालामध्ये छापला जात नाही, त्यामुळे कोणीही राजकारण या संस्थेमध्ये करू नये। संस्थेला मदत नाही करता आली तर किमान अडचण देखील कोणी आणू नये। उलट यांनी कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला, त्यांना या कारखान्यावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका देखील आमदार राहुल कुल यांनी केली आहे। पांडुरंग अण्णा मेरगळ, तानाजी देवेकर, बापूराव भागवत यांनी आमदार राहुल कुल यांच्या अभिनंदनाचे ठराव मांडले। वैशालीताई नागवडे म्हणाल्या की मला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमदारांचे कार्यकर्ते यांनी बोलू दिला नाही। नागवडेंचा किरकोळ वाद वगळता सभा संपूर्ण खेळीमेळीत पार पडली आहे। यावेळी भीमा पाटसचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। या सभेला सभासदांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती। भीमा सहकारी साखर कारखाना सातत्यानं म्हणजे मी 23 वर्षापूर्वी कारखान्याचा अध्यक्ष झालो, त्याच्या आधीपासून हा कारखाना वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला। कर्जाच्या बोजाखाली आम्ही कामकाज सुरू केलं आणि आज सहकारी व्यवस्था कायम ठेवू शकलो आणि पुन्हा एकदा सहकारी व्यवस्था कायम ठेवून आम्ही एक चांगला हंगाम गेल्या वर्षी पार पाडला आणि पुढच्या हंगामाची तयारी या ठिकाणी केलेली आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आजची सर्वसाधारण सभा झाली आणि आपण पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मध्ये या संस्थेच्या विषयी ही संस्था सुरू झाल्याचा आनंद आहे। अनेक भावनिक नातं या भीमा सहकारी साखर कारखान्याशी आमचं सगळ्यांचं आहे। ही संस्था अडचणीत होती, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये दुःख होतं आणि आज प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंद आहे, कारण की सहकारी पद्धतीनं हा कारखाना चालेल। जरी खाजगी उद्योगाशी त्याचं टायअप झालं असलं तरी संचालक मंडळ याच्यामध्ये सभासदांच्या कुठल्याही हक्काला बाधा येणार नाही अशा पद्धतीनं सगळं नियोजन करतंय आणि आज सभासदांनी त्यामुळे कारखाना सुरू केला। आम्ही केलेले सगळे प्रयत्न त्याबद्दल वेगवेगळे अभिनंदनाचे आमचे 5-6 ठराव केले। हेच आम्ही योग्य दिशेनं चालल्याचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार। दादा, राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले, अजित पवारांच्या गटाचे काही लोकांनी या ठिकाणी बाहेर सभा घेतली, निषेध व्यक्त केला, त्याबद्दल काय सांगाल? आणि त्यांनी अनेक आरोप तुमच्यावरती केले। काय त्यांना तर सध्या काहीच काम राहिलेलं नाही आणि त्यामुळं त्यांनी तालुक्यामध्ये ना कोरोनात योगदान दिलं, ना पाण्यात योगदान दिलं, ना हे संस्था चालू करण्यात योगदान दिलं। बारमाही 24 तास राजकारण करणाऱ्या मंडळींच्या विषयी फार मी न बोललेलं योग्य राहील असं माझं मत आहे। त्यांचे आरोपही पाठ झालेत आणि लोकांनाही ते पाठ झाल्यामुळे तुम्ही जर इथं पाहिलं तर हजारो लोक होते आणि समोर मात्र 50-60 लोकांच्या समोर केविलवाणी कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी पार पाडला। आता किमान जनादेश काय हे लक्षात घेऊन भविष्यामध्ये मी जे आज आवाहन केले की तालुक्याच्या हिताच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी तालुक्याच्या हिताचे बाधा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला योगदान देता आलं नाही तरी किमान तालुक्याच्या हिताच्या प्रश्नासंदर्भामध्ये अडथळे आणू नये अशा प्रकारची भूमिका यांनी घ्यावी आणि आता उशिरा का होईना त्यांना ते शहाणपण सुचेल अशा प्रकारची अपेक्षा करणंच फक्त आमच्या हातामध्ये आहे। फोटोवरून बराच राजकारण काय यांना मुळात आम्ही कारखान्यात 3 वर्षापूर्वी आम्ही हंगाम घेऊ शकलो नाही हे कारण होतं आणि दुसरं कारण असं होतं की त्याच्यामध्ये कुणाचा फोटो छापला गेला, कुणाचा छापला गेला नाही याच्या संदर्भामध्ये कधी कधी मतमतांतर व्हायची। त्यामुळे संचालक मंडळानं 3 वर्षापूर्वीपासून आता हा 4था अहवाल होता की आम्ही कुणाचेही फोटो छापत नाही, परंतु यांचं इतकं राजकीय दुर्लक्ष आहे की यांच्या उशिरा 4 वर्षानंतर लक्षात आले की अहवालात आता छोट फोटो छापले जात नाही। मुळात हे 4 वर्षापूर्वी त्यांनी सुचवलं असतं तर योग्य झालं असतं, पण त्याच वेळी सुधारणा केली असती, परंतु ज्यांना 4 वर्ष याच्या संदर्भामध्ये यांना संदर्भच लागला नाही आणि आज तालुक्यामध्ये खरं तर दुष्काळ असताना पूर्ण शेती आमची चांगली आहे, आमची रस्त्याची कामं चालू आहेत, आमच्या आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या चालू आहेत, विधानसभा सदस्य म्हणून आम्ही अतिशय ताकदीनं काम करतोय, केंद्राचा खूप मोठा निधी या तालुक्यामध्ये येतोय, राज्याचा खूप मोठा निधी या तालुक्यामध्ये येतोय, काही दूरगामी आम्ही जे मोठमोठे जलसंधारणाचे जलसंपदा विभागाचे निर्णय घेतोय आणि त्यामुळे ह्यांना आता कुठली तक्रार करायला वाव नसल्यामुळे आता ह्यांनी हा 4 वर्षानंतर हा विषय शोधून लोकांसमोर मांडलेला आहे। लोकांनी तो स्पष्ट नाकारलेला आहे, कुठलाही प्रतिसाद त्यांना नाही। 5-50 लोक तर आम्ही बसलो तरी जमा होतात, तेवढीच लोक त्या ठिकाणी होती, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना गंभीर घेऊ नका एवढीच मला विनंती आहे। एक शेवटचा प्रश्न, रमेश थोरात असं म्हणतात की ही जी सभा घेतली वार्षिक सभा ती बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे मी त्या सभेला जाणार नाही म्हणून त्यांनी काढता पाहिजे। काय आहे ते कधी निवडणुका त्यांनी लढवल्या नाहीत, ते कधी जनरल मिटिंगला अपवादात्मकच आले आणि 2002ला ज्या फरकाने लोकांनी त्यांना पराभूत केलं
माझं वय त्यावेळी 24 होतं आणि त्यावेळेस मी सांगितलं की पोराला निवडून द्या असा निर्णय त्यावेळी घेतला आणि कुणाला निवडून द्यायचं नाही हे पण लोकांनी ठरवलं. तरी मला जेवढी त्यांना मतं पडली होती त्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्त मतं मला वयाच्या 24व्या वर्षी राजकीय अनुभव नसताना दिली होती. काही लोकांचा उद्देश हा चुकीच्या हातात कारखाना जाऊ नये, एक वेळेस नवख्या तरुणाच्या हातात दिला तर काहीतरी होईल, इतके लोक यांना कंटाळले होते आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांनी कधीही कारखान्याची निवडणूक लढवली नाही. जनरल मिटिंगला 1-2 वेळा ते आले असतील, त्यामुळे त्यांचे आरोप हे फार गंभीर मी घेत नाही. कायदा त्यांना कळतो का नाही हा तुम्ही जरा त्यांना तपासा आणि मग त्यांना कायदेशीर बाबा समजल्या तर ही सभा कायदेशीर आहे का बेकायदेशीर हे समजेल. पण माझं कायद्याची पदवी आहे, थोडाफार कायदा मला समजतो, परंतु बेकायदेशीर सभा तर ती कशी हे त्यांनी तुम्हाला सांगितलंय का? ते सांगितलेलं नसणार आहे. म्हणजे वरती कारवाई करतात, वरती तक्रार करून साखर करतील ना मग त्याला. आता वारंवार त्यांनी तक्रारी केल्या आणि आम्ही पण आता वेळ आल्यानंतर कोणत्या तक्रारी करायचं ते ठरवू. आता तालुक्यात वातावरण चांगलं राहावं हा आमचा प्रयत्न आहे, बिघडवायचा त्यांचा प्रयत्न असेल तर त्यांनी 1-2 तक्रारी करून बघितल्या, आम्ही आमच्या तक्रारी सुरू करू आणि आम्ही कधी आमचं टायमिंग त्यांच्यापेक्षा चांगलं असतं एवढं मी सांगतो. संजय राऊतचा टाइम चुकला म्हणून आमचा मार्केट कमिटीचा पॅनल 5 निवडणुकीनंतर आम्ही विजयी झालो. आता ते आरोप करायला गेले ते त्यांचं टायमिंग चुकेल एवढीच मी सुतवाच करतो. टायमिंग चुकलं तर मात्र त्यांना ते परवडणार नाही. बबनराव धायतोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.